Hello students, in the last video we have studied about the word problems on the addition. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशनवर आधारित वर्ड प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शनवर आधारित वर्ड प्रॉब्लेम्सचा विचार करूयात की जो आपल्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 12 दिलेला आहे. या प्रॉब्लेम सेट नंबर 12 मधील उदाहरणे आज या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. ज्या पद्धतीने ॲडिशनमध्ये आपण काही कीवर्ड्स लक्षात घेतले होते त्याच पद्धतीने सबट्रॅक्शनची जी उदाहरणं असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कीवर्ड्स जे आहेत ते इथे लक्षात घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्या वर्ड प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला रिमेनिंग असं विचारलं असेल तर सबट्रॅक्शन करायची आहे किंवा लेफ्ट शब्द आला असेल हाऊ मेनी मोर, त्यानंतर हाऊ मेनी लेस, त्यानंतर एक्सीड किंवा नीड्स किंवा डिफरन्स यापैकी एखादा शब्द आपल्या वर्ड प्रॉब्लेमच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. जर हा यापैकी एक शब्द त्या ठिकाणी असेल तर आपण सबट्रॅक्शनने त्याचं उत्तर काढायचं आहे असा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. जरी बाकीच्या इतर शब्दांचे अर्थ आपल्याला नाही समजले तरी आपण हे कीवर्ड्स जे आहेत ते आपण नीट ध्यानात घ्यायचे आहेत. या ठिकाणी पहिला जो प्रॉब्लेम आहे, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still need to be able to buy the laptop? प्रथमेशकडे पैसे आहेत. किती आहेत पैसे? 27,450 रुपीजचा त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे. पण त्याच्याकडे तेवढे पैसे आहेत का? तर नाहीत. मग त्याच्याकडे किती आहेत? त्याच्याकडे आहेत ही हॅज 22,975 रुपीज अँड ही वॉन्ट्स मोर मनी. ही नीड्स मोर मनी टू बाय द लॅपटॉप. नाउ वी हॅव टू फाइंड हाऊ मेनी मनी ही नीड्स टू बाय द लॅपटॉप. फर्स्ट यू हॅव टू राईट द गिव्हन इन्फॉर्मेशन इन दिस प्रॉब्लेम. पहिल्यांदा दिलेली माहिती लिहा. प्राइस ऑफ लॅपटॉप 27,450 rupees. प्रथमेश हॅज 22,975 rupees. प्रथमेश जवळ असणाऱ्या पैशांपेक्षा लॅपटॉपची किंमत जास्त आहे, म्हणजे त्याच्याकडे पैसे कमी आहेत. ते आपल्याला इथे सबट्रॅक्शनने काढावे लागतील, कारण इथे आपल्या दिलेल्या कीवर्ड्सपैकी शब्द आलेला आहे पहा, नीड्स. हाऊ मेनी मनी ही नीड्स टू बाय द लॅपटॉप. Therefore, we have to subtract, and here is these two amounts. इथं ज्या दोन संख्या आहेत त्यापैकी सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की वर संख्या जी असेल ती मोठी पाहिजे, खालची संख्या जी आहे ती छोटी पाहिजे. तर त्या पद्धतीने इथे आपल्याला या संख्या मांडलेल्या आहेत. सबट्रॅक्शन करू आपण. 0 - 5 होत नाहीत, कॅरी ओव्हर केले. 5 मधनं 1 घेतले, इथे 4 उरतील. इथे 10 झाले, 10 - 5 केले, 5. 4 - 7 होत नाहीत. पुन्हा या शेजारच्या 4 कडनं कॅरी ओव्हर केले, इथे 3 उरतील. इथे झाले 14. 14 - 7 7. पुन्हा 3 - 9 होत नाहीत. पुन्हा पुढच्या घरातनं 7 मधनं एक कॅरी ओव्हर केल्यामुळे तिथे 6 उरले. इथे झाले 13. 13 - 9. 9च्या पुढे 13 पर्यंत आपण जर मोजले तर 9 10 11 12 13 4. 6 - 2 4 and 2 - 2 0. This is the amounts still Prathamesh needs to buy the laptop. How many rupees? Now write this answer. Prathamesh needs 4,475 rupees to buy the laptop. In this way we can solve the first problem. Second problem, a company produce
44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? Now, a company of scooter produces different number of scooters in the 2 years. कंपनीने 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या संख्याचे स्कूटर त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. पहिल्या वर्षी कंपनीने बनवल्यात 44,730 एवढ्या स्कूटर. दुसऱ्या वर्षी बनवल्यात 43,150. मग आपल्याला काय विचारलं इथे आपल्याला विचारलंय पहा की मागच्या वर्षी प्रिव्हियस इयर्स म्हणजे पहिल्या वर्षी किती स्कूटर्स त्या ठिकाणी जास्त बनवले आहेत. हाऊ मेनी मोर आपल्या इथे शब्द दिसतोय पहा. हाऊ मेनी मोर किती जास्त किती कमी अशा प्रश्नांमध्ये आपल्याला सबट्रॅक्शनने उत्तर काढावं लागेल. नाउ गिव्हन इन्फॉर्मेशन. फर्स्ट, स्कूटर्स प्रोड्यूस इन सर्टन इयर. पहिल्या वर्षी किती बनवल्या 44,730. स्कूटर्स प्रोड्यूस इन द नेक्स्ट इयर 43,150. नाउ सिन्स देयर इज अ कीवर्ड मोर, सो डू सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायची आपल्याला कीवर्ड असल्यामुळे. मग इथे आपण सबट्रॅक्शन करू. 0 - 0 0च येतील. 3 - 5 3 मधनं 5 मायनस होत नाहीत. शेजारच्या घराकडनं कॅरी ओव्हर करा. इथे 6 उरतील. इथे 13 झाले. 13 - 5 8. 6 - 1 होतील आता 5. 4 - 3 पण होतील 1. 4 - 4 0. Here is your answer. Company produce 1,580 more scooters in the previous year. मागच्या वर्षी एवढ्या स्कूटर कंपनीने त्या ठिकाणी जास्त बनवलेल्या आहेत. Next word problem is, in a certain city the number of men is 16,37,856 and the number of women is 16,52,978. By how many does the number of women exceed the number of men? Here is the keyword exceed. exceedचा अर्थ होतो किती जास्त, कितीने जास्त. तर कितीने जास्त आहेत नंबर, कोणाचे नंबर जास्त आहेत तर आपल्या गिव्हन इन्फॉर्मेशन आपण लिहिली आहे. मेन एवढे आहेत आणि वुमेन एवढे आहेत. या नंबरपैकी वुमेनचा नंबर मोठा आहे 16,52,917. सो वेन यू आर गोइंग टू सबट्रॅक्ट राईट धिस नंबर अबोव. मोठी संख्या आपल्याला वर लिहायची आणि लहान संख्या खाली घ्यायची. याची सबट्रॅक्शन त्या ठिकाणी आपण करूयात. 8 - 6 होतील 2. 7 - 5 होतील 2. 9 - 8 1. 2 - 7 होणार नाही आहेत आता, म्हणून शेजारच्या घराकडनं हातचा घेऊ. इथे 4 उरतील. इथे 12. 12 - 7 5. 4 - 3 1. 6 - 6 0. 1 - 1 0. Here is your answer 15,122. The number of women exceed the number of men by 15,122. The fourth problem is removed from the syllabus for this year. चौथा प्रश्न या वर्षासाठी वगळलेला आहे. पाचवा प्रश्न जो आहे तो दिलाय पाहिजे आपल्याला. यूज द नंबर्स 23,849 and 27,056 to make a subtraction problem. Solve the problem. या दोन संख्या घेऊन आपला प्रॉब्लेम बनवायचा आहे आणि मग तो सोडवायचा आहे. प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि मग तो सोडवायचा आहे. आता प्रॉब्लेम आपण तयार करू. एका व्यक्तीचं नाव घेतो मी. ते समजा राजाराम हॅव 27,056 rupees in his bank account. He spent 23,849 rupees. Find the
फाइंड हाऊ मेनी रुपीज वेअर रिमेनिंग इन हिज बँक अकाउंट. राजारामच्या बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे होते आणि त्यांनी तेवढे पैसे स्पेंड केले म्हणजे खर्च केले किती 23,849. आणि मग आपल्याला विचारलंय रिमेनिंग. इट इज युअर कीवर्ड. रिमेनिंग विचारलंय, सबट्रॅक्शन करावे लागेल. रुपीज इन द बँक 27,056 अँड रुपीज स्पेंड 23,849. नाउ मेक द सबट्रॅक्शन. 6 - 9 होतील का? नाही होत. कॅरी ओव्हर करू आपण. इथे 4, इथे होतील 16. 16 - 9 होऊ शकतात. किती होतील 16 - 9 केल्यानंतर? 7. 4 - 4 केल्यानंतर 0. 0 - 8 होतील का? नाही होणार. कॅरी ओव्हर करा. इथे 6, इथे राहतील तुमचे 10. 10 - 8 केल्यानंतर उरतील 2. 6 - 3 होतील 3 आणि 2 - 2 0. In the bank account of Rajaram, remaining amount is 3,207 rupees. Now write this in a word sentence like this. How many? 3,207 rupees were remaining in the bank account of Rajaram. In this way, we studied about the word problems based on the subtraction. अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शनवर आधारित असणाऱ्या प्रॉब्लेम सेट 12 मधील उदाहरणांची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला ती निश्चितच समजली असेल. पुन्हा पुन्हा पाहून तुम्ही त्या ठिकाणी ती समजून घेऊ शकता. धन्यवाद.